माऊली ज्ञानराज वाह साऊंड सिस्टम नंबर एक जोरदार टाळ्या सिस्टम माऊली ज्ञानराज भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुने सीतेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया एका जनार्दनी संशय सांडुनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचर श्रवणत्वगाति प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यदक्षरं मणाख्येयमानन्द भज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवत्माश्रये आता विनवाग्विलासिने जे चातुर्यार्थ कला कामिने ते शारदा श्री विश्वमोहिनी नमस्कारिले मिया नमो मायभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी नमो अलंकापूर भूमी जिथे ज्ञान पावित झालो मी नमो भारत राष्ट्रभूमी तिच्या कंठ येऊ कामी तुम्ही संत माझी आकडा दिटीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी विठ्ठला वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी
स्वमुखे आपण सांगित हा प्रश्न अर्जुनेसी विठाला विढाला अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक जगनियंता पंढरीश पांडव परमात्म्याच्या कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय संत अद्वर्यू महाराष्ट्राचं भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महंत यांच्या कृपाशीर्वादाने ग्रामदैवत मारुतीराया आणि आई दुर्गा माता यांच्या रथोत्सवानिमित्त मारुतीरायाच्या जन्मोत्सवानिमित्त चालत असलेला गेले अनेक वर्षापासून आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यापैकी आजचं असणारं तिसऱ्या दिवशीचं कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आलं हे माझं परमभाग्य समजतो. विठ्ठला सेवेसाठी घेतलेला अभंग पुण्यसलीला गोदावरी स्थित असणारं ठेवून दे दादा अमावली ठेवून दे गोदावरी स्थित असणारं श्री क्षेत्र पैठण शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आमच्या बाळूमानकर यांनी घर पिछे सगळा गाव फिरला आणि 125 ज्ञानेश्वरीचे वाचक तुम्ही सगळ्यांनी इथं पारायणाला बसवले. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे आता काय बोलावं किती बोलावं तेवढं कमी आहे. ते हे माये ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. ज्ञानेश्वरीबद्दल बोलत असताना अंतकरण भरून येतं. तुकोबारायच्या गाथ्याबद्दल बोलत असताना अंतकरण भरून येतं. अंतकरण द्रवीभूत होतं. मी नेहमी सांगत असतो ज्ञानेश्वरी वाचणारा माणूस तो माणूस नसतो, तो साक्षात भगवंताचा प्रसाद असतो. बाबा काही लोक म्हणतात का करायचं पारायण. अरे बाबा ज्याला व्हायचं असेल नराचं नारायण त्यानं करा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण. आळंदी पंढरपूर पैठण शांतीब्रह्म पैठण नाद बाबा यांनी सांगितलं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महान आहे. आणि मग मानकरांनी मला संपर्क केला. मला आनंद या गोष्टीचा आहे. मी दरवर्षी या कुरुंद्याचं पॉम्पलेट पाहत असतो मागच्या 7 वर्षापासून. 7 वर्ष झाली मानकरी बघता बघता सगळे कीर्तनकार बदलतात पण हा शेनगावकर बदलत विशेष आहे ना हो. दरवर्षी सगळे कीर्तनकार मानकरीला नाही नवीन सांगा तुमचं अगोदर कीर्तन सांगा नंतर बाकीचे नवीन सांगा. मला या गोष्टीचा अभिमान नाही पण माझं काहीतरी पुण्य असेल. कीर्तन रोजच आहेत, फोन रोज आहेत, कथा रोज आहेत, महाराष्ट्रभर नाव झालेले आहे. कारण का आपण वारकरी म्हणून जीवन जगणारी माणसं आहेत. आपण काय महाराज म्हणून जीवन जगत नाही. एवढ्या ओळखी पाळखी प्रेमाची माणसं टिकून आहेत. पण इथं मारुतीरायाचा दरबार आई दुर्गा मातेचा दरबार आणि या दरबारात एवढा मोठा रथोत्सव सोहळा एवढं मोठं व्यापारी बाजारपेठ असणारं श्री क्षेत्र कुरुंदा गाव. पण कुरुंदा गावकऱ्यांनो तुम्हाला जर कोणी विचारलं तुमची सगळ्यात मोठी श्रीमंती काय ते एका वाक्यात सांगायचं मारुतीराया आणि दुर्गा माता ही आमची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. ही आमची श्रीमंती आहे. याचा धरीना अभिमान करीना फुले जतन करण्याची परंपरा फार मोठी आहे. व्यापक परंपरा आहे. अयम निजहा परो व्यक्ती गणना लघुचे तसा उदार चरितानंतु वसुधैव कुटुंबकम. आवाज थोडासा कडक करा गुरुजी कडक. उदार चरितानंतु वसुधैव कुटुंबकम. व्यापक विचाराने वारकरी संप्रदायाने पादक्रमण केलं. विश्वमाऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय संत चोखोबाराय भक्त शिरोमणी नामदेवराय शांतीब्रह्मनाथ बाबा संत नरहरी महाराज संत सावता बाबा संत गोरोबा काका कुंभार असं नाहीये. जेवढे संत आहेत तेवढे कोणत्या जातीचे धर्माचे नाहीये ते वारकरी पंथाचे आहेत. हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. बरोबर आहे. संतांना जात नसती आणि जात पाहणारे संत नसतात. व्यापक विचार असला पाहिजे आणि वारकरी संप्रदायाने त्याची पेरणी गेले अनेक दशकापासून महाराष्ट्रात केली. पहा मी नेहमी सांगत असतो महाराष्ट्र राज्याची घडी वारकरी संप्रदायानं मागच्या 800 वर्षापूर्वीपासून टिकून ठेवली. हा संप्रदायाचा सगळ्यात मोठा उपकार महाराष्ट्रावर आहे. एवढं सोपं नाही. नाहीतर महाराष्ट्रातून संप्रदाय वजा केला तर काय खरंय माणसाचं शून्य. स्वैराचार चाललाय भ्रष्टाचार चाललाय.
काय काय चाललंय न सांगितलेलं कीर्तनात बरं. पण ज्ञानोबाराय तुकोबारायची परंपरा फार मोठी आहे. उदात्त हेतूने त्यांनी परमार्थाचं पथगामीपणा पाहिला. आणि हे नाथबाबांचा अभंग, या अभंगातून ते सांगतात बाबा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. काय आहे ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे, त्याचं आपण वाचन केलं पाहिजे आणि त्याची उपासना केली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचणं वेगळं आणि ज्ञानेश्वरीची उपासना करणं वेगळं. पहा, मी नेहमी सांगत असतो, देव पाहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. या संत वचनोक्तीप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पडलं पाहिजे. एकदा का हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाचनी बळे निश्चित ठाके. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी हळूहळू कळते, एकदम कळत नाही. एकदम कोणतीच गोष्ट माणसाला कळत नाही. आणि पुढचं बोलू का, एकदम कळालेली गोष्ट माणसाची टिकत नाही. नीट कीर्तन ऐका, तासभर कीर्तन आहे, लांबचा प्रवास आहे. खरं तर मानकरी आज टाळणार होतो, त्याचं कारण सांगतो. दुसरी कोणती गोष्ट नव्हती, मला सकाळी अमरावतीच्या जवळ नांदगाव खंडेश्वरला काला करायचा. पुढचं ऐका, तिथून येऊन साप्तीची कथा चालू आहे 1 ते 4. ती कथा करायची आणि परत उद्या रात्री हिंगोलीजवळ कीर्तन आहे. आणि मी जर उद्याच्या काल्याच्या कीर्तनाला जाऊ नाही शकलो तर मला काय होईल, त्रास होईल त्या लोकांचा. कारण की तारीख घेताना लोक म्हणतात तुम्ही तारीख कशी घेतली, नाही जर आम्ही गेलो तर लोक म्हणतात मग तुमची अडचण काय होती. खरं जरी बोललं तरी लोकांना खोटं वाटतं. बाबा व्यवहारिक अडचण आहे, संसारिक आहे. नाही, लोकांची एक ख्याती आहे. लोकांना वाटतं महाराज कसा का होईना पण इथं आला म्हणजे समाधान होते. मानकऱ्याला वाटलं तर चाट मारते का काय, 8 वाजले, भजन अजून सुरू नाही झालं. दरवर्षी 7:30ला येते बाबा. पण मी म्हणलं काळजी करू नका, मी कोठारीला आमच्या विठ्ठल पाटलाकडे मस्त भोजन घेतलं आणि भोजन करून इकडं आलो. उपाशी पोटी कसं कीर्तन करायचं, बरोबर आहे की नाही. आणि मानकऱ्याचा आग्रह होता केळीची भाजी खाण्यासाठी, पण म्हणलं चला कधीतरी. पण आनंद या गोष्टीचा आहे, 125 वाचक इथं पारायणाला बसले आणि वाचत असताना अंतकरणामध्ये तुमच्या सात्विक स्पंदन जागृत पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानोबाराय जणू काय आपल्याशी संवाद साधताय ही वाचकाची भावना पाहिजे. वाचकाची भावना काय पाहिजे, साक्षात ज्ञानोबाराय आपल्याशी जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवोनी झाले तयाचे आले शांतीचे पल्लव नव्हे. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी कळणं वाटतं तितकं सोपं नाही. ती कळून घेतली पाहिजे, ती वाचली पाहिजे. वाचून 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 नामदेवरायांनी म्हणावं की ज्ञानेश्वरी ग्रंथ हा श्रेष्ठ आहे. नामामने श्रेष्ठ ज्ञान देवी. नामदेवराय कोण होते, साक्षात भक्त शिरोमणी, देवाचे लढिवाळ, प्रेम भांडारी. ते नामदेवराय जर ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरी बद्दल पुढारपण सांगत असतील, नामा म्हणे काय म्हणे, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. एक ओवी जरी आयुष्यात आली ना माणसाचं कल्याण होतं. ज्यांना पैशाचा जास्त मोह आहे त्यांना कोणती ओवी पाठ करायची माहिती आहे का, मोह धरल्या ऐसे होईल जे आसती प्रतिष्ठा जाईल, परलोक ही अंतरेल इही केसी. पहिला मोहाची ओवी. पापाची ओवी कितीतरी सांगू शकतो. ऐका, माणसाचं काय माहितीये का, ज्ञानेश्वरी बद्दल आत्मीयता प्रत्येकाला वाटतं. आम्हाला लोक भेटतात, वाचण्याची इच्छा फार आहे बाबा पण आम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही. ऐका,
ज्ञानेश्वरी एकदा दोनदा वाचून कळत नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. रोज 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 तुम्ही एक गोष्ट केली ना, त्या गोष्टीची, त्या वास्तूची, त्या जागेची, त्या व्यक्तीची, त्या वल्लीची तुमच्यावर कृपा होत असते. रोज 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 एखादी जागा धार्जिन लागली ना, धार्जिन लागून जाते, आणि एखादी नाही लागली ना, वाट लागून जाते. तसं हा ग्रंथ आहे. तुम्ही रोज एक तरी होई ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा, हळूहळू 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 ज्ञानेश्वरी वाचता 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 पहा. एक गोष्ट सांगतो. आपल्या महाराष्ट्राचे माजी बांधकाम कामगार मंत्री सांगली जिल्ह्यातील मिरजचे सुरेश खाडे, त्यांचे बंधू उद्योजक आबासाहेब खाडे, ज्यांना आता पद्मश्री भेटला. आबांच्याही वास्कर परंपरेतली, आणि त्या परंपरेत नेहमी ज्ञानेश्वरीचं पारायण व्हायचं. आणि मग त्यांना विचारलं, तुम्ही एवढी श्रीमंती लाभली, एवढं वैभव लाभलं, तुम्ही नेहमी काय आमच्या गावाला सत्ता असायच्या म्हणायचे. आणि मी नेहमी ज्ञानेश्वरीची ओवी हळूहळू हळूहळू वाचता 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 माऊलीवर विश्वास ठेवता ठेवता ज्ञानेश्वरीने एवढं श्रीमंत केलं की आता ते मी सांगू शकत नाही. हा व्यावहारिक दृष्टांत झाला. पण ऐका, ज्याला वैचारिक प्रगल्भता प्राप्त करायची, ज्याला ज्ञानोबाराशी समरस व्हायचं, त्याने काय करायचं माहिती का? मने काया वाचा जो सेवकू होईल याचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. श्रवणे पाठे आर्थे गीता निधी मोक्षा परोते, जैसा समर्थ दाता कोणाते नास्ती न म्हणे. ही ज्ञानेश्वरी आहे. जगायला शिकवते ती ज्ञानेश्वरी, वाचायला शिकवते ती ज्ञानेश्वरी, बोलायला शिकवते. लोकांचं आयुष्य जातं, पण काय बोलावं हे कळत नाही. मूर्खाची जिवे अक्षराचा आमुका सुवे. एखाद्याला माईक हातात दिला, हातपाय हलतात तो लोकांचे. आमच्या हातात का स्टेबल वाटतो की नाही? आम्ही काय वाटते का दर्पण वगैरे काही? इतका समाज असला, किती जरी समाज असला मानकरी, तुमच्या कुरुंदेकराच्या आशीर्वादानं भरपूर मोठमोठे उत्सवात कीर्तन असतात, पण कधी दडपण नाही. कारण का? तुकोबाराय ज्ञानोबारायचा आशीर्वाद घेऊन कीर्तन परंपरा पेलण्याचं सांभाळण्याचं सामर्थ्य ज्ञानोबाराय तुकोबारायच्या ग्रंथ संपदेमध्ये आहे. हा वारकरी संप्रदायाचा गौरव आहे. परंपरा लहान नाही. सयत प्रमाणम कुर्ते लोकस्तज्ञानुवर्तते, एथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. हा धर्म, हा स्वधर्म, हा ज्ञानेश्वरी वाचत असताना अंतकरण युक्त आणि सात्विक स्पंदन जागृत करून त्या ग्रंथाशी एकरूप होता आलं पाहिजे. आणि मग हळूहळू हळूहळू हळू ज्ञानोबाराय साक्षात तुमच्याशी संवाद साधतात आणि तुम्हाला शब्द उमटतात. ते शब्द सामर्थ्य सामान्य आहे का? अहो, अर्जुनाला एवढा मोठा मोह झाला. काय मोह सामान्य होता का अर्जुनाचा? असामान्य मोह असणारा अर्जुनाचा. पण देव म्हणले काळजी करू नको, नष्टो मोह स्मृतीर लब्ध्वा. तुझा मोह नाहीसा मी करतो, तुझा मोह मी घालवतो. 18 अध्याय सांगितले, पण 11व्या पर्यंत अर्जुनाचा मोह गेला नव्हता. पण देवाने जेव्हा सांगितलं ना, मग अर्जुन म्हणतो, बाबा सखेती मत्वा प्रसभम्य दुःखम, हे कृष्ण यादव हे सखेती, मी तो देवा अपराधाची राशी. कृष्ण म्हणून हाकारी जे यादव, पण तू ते साहिजे. एवढं सोपं नाहीये देवाचं महत्व कळायला. त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं देवाने. मग हा म्हणतो, देवा आपल्याच्यानं एवढं मोठं रूप पाहणं शक्य नाही. चर्मचक्षुने तर शक्यच नाही. ज्ञान चक्षु मला गरज नाही बाबा. मला तू जसा आहे जशाला तसा तू जागा हो. तुझी जागा पूर्वीची मला दाखव. मी काय तुला असं पाहू शकत नाही. पण ऐका, ज्ञानोबारायांनी थोडं धाडसाने बोलतो. भगवान कृष्ण परमात्म्याला जे जे कुठं कमी वाटलं बोलत असताना, ते ज्ञानोबारायांनी अचूक टिपलं. एवढे दृष्टांत. थोडं बोलू का धाडसाने मानकरी? ज्ञानेश्वर माऊली संत ज्ञानोबाराय म्हणजे दृष्टांताची रास आहे, रास. तिथं दृष्टांताची कमीत नाही. एका ओवीत किती दृष्टांत? व्रत जैसा शृंगारीला, मिरेला शृंगार करणं. गाढव तीर्थे नहानीला 2, कडू दुधिया माखीला गुळे जैसा 3. हे नाही कळालं? गुरु तीर्थ ज्ञान 1, ज्ञानी आत्म दर्शन 2, दर्शनी समाधान आधी जैसे.
शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका, रावो तेथ कटक, सौजन्य तेथ सोयरीक, वन्नी तेथ दहाक. किती सन्मान करी. जिथं जे आहे ना तिथं ते आहे. तिथं भगवान शंकर आहे, तिथं पार्वती माता आहे. शंभू तेथ अंबिका. जिथं संत आहेत ना तिथं विवेक आहे. संताशिवाय विवेक संतांना सोडून राहू शकत नाही. सदसद विवेक बुद्धी ज्यांची जागृत आहे त्यांना संत महंत म्हणत असतात. ऐका, एवढी मोठी व्यापक संकल्पना देणारा ग्रंथ म्हणजे साक्षात ज्ञानेश्वरी आहे. पण ती ज्ञानेश्वरी जिथं निर्माण झाली, पहा, मी नेहमी सांगत असतो, तुम्ही भारतात फिरा, या भारतात खांबाचे शेकडो लाखो मंदिर आहेत का नाही मानकरी? खांबाचे मंदिर खांब आहेत का नाही? मंदिराला सगळ्या खांब आहेत, आपल्या पण मंदिराला खांब आहेत. पिलर म्हणजे खांबच आहेत ना, पण खांबासाठी कुठं मंदिर आहे का? बोला ना, बोला बोला बोला. मुंडेकर बाबा, खांबासाठी मंदिर या जगाच्या पाठीवर एका ठिकाणी आहे. त्या ठिकाणाचं नाव म्हणजे प्रवरेचा तीर, श्री क्षेत्र नेवासा. ज्या खांबाला माऊलींनी पाठ लावली, पाठ. आता ज्ञानेश्वरी सांगायची म्हणल्यानंतर समोर ज्ञानेश्वरी, पाठीमागं टेकन म्हणून जर खांब असेल, ज्या खांबाला माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगताना फक्त टेकन दिलं. कसं दिलं? असं टेकन आणि ज्ञानेश्वरी सांगितली. जसं मी तुम्हासोबत समोर माझ्या भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुष वर्ग तुमच्या पुढ्यात उभा राहून मी कीर्तन करतोय, तसं माऊली असं बसून, जसे कथाकार बाबा शहापूरकर कथा सांगतात, असं बसून पैस खांबाला पाठ लावली. त्या खांबाचा आज मानकरी नेवाशाला मंदिर आहे. बोला बोला, दगडाचं मंदिर आहे का नाही? ते तर श्री महालया असे. एवढं सोपं नाहीये. ज्या पैस खांबाला पाठ लावली त्या खांबाचं मंदिर आहे. ते विशेष नाही वाटलं मला. त्याच्या पुढचा टप्पा सांगतो. एक प्रेत चाललं होतं, प्रेत, एक मड, ज्याला आपण प्रेत म्हणू शुद्ध मराठी भाषेमध्ये. प्रेत चाललं होतं आणि प्रेत जाताना त्या प्रेताच्या पत्नीने माऊलीचं दर्शन घेतलं, बरं का पिंपराळेकर. दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर माऊली ज्ञानोबा म्हणतात, सौभाग्यवती भव. ती म्हणली, माऊली तुम्ही सौभाग्यवती म्हणले, मला आनंद वाटला. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहात, पण तुमचा आशीर्वाद खोटा ठरणार. काय ठरणार बाबा? आशीर्वाद खोटा ठरणार. माऊली म्हणले, बाबा माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया पुण्य फळाचे महाद्वीप पातुले की प्रभू. पुण्य पोशिले असाधारणे, पुण्य आजी यशासी आले, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. इतकं पुण्य हो मग. अहो म्हणले, माझं जे प्रेत चालले ना ते माझे मालक आहेत. काय नाव आहे म्हणले मालकाचं? ती म्हणे सच्चिदानंद बाबा थावरे. बरं ठीक आहे. जवळ गेले, माऊलीचा स्पर्श झाला. ते मेल माणूस जिथं उठवील ते जिवंत झाले आणि त्यांना माहित होतं, वाचून आलो येत बरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी. बरोबर झाले बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवाला देह समर्पिजे देवा,
भाव काहीच न घ्यावा होईला आगवा तुका म्हणे आनंद. मग आनंद झाला ना, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाईबा पुढे क्षीण. अरे देव जर आपल्याला जवळ करत असेल, त्याचं कार्य करण्यास प्रेरित करत असेल, तर आपण समजायचं की देवाची आपल्यावर कृपा आहे. पांडे गुरुजी, देवाने आपल्याला जर जवळ केला असेल ना, आपण भाग्यवान समजायचं. तेवी सदाभ्यास निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर. ज्ञानोबाराचा शिक्का लागणं सोपं नाही, तुकोबारायने आपलं म्हणणं सोपं नाही. ज्यांना ज्यांना संतांनी आपलं म्हणलं ना, त्या माणसाचं कल्याण झालं, परम कल्याण झालं. मग ती असणारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी सोपं नाहीये. त्या प्रेतांनी सांगितलं, बाबा आता मी जिवंत झालो, आता इथून पुढे मी फक्त एकच करणार, काय, उरले ते हरी तुम्हा समर्पण. मी नेहमी सांगत असतो, मृत मेलेल्या प्रेताने जिवंत होऊन ज्ञानेश्वरी लिहून काढली, हिच्यात नवल वाटत नाही. माऊलीने ती सांगितली, हिच्यात नवल वाटत नाही, पण जिवंत असून ती आपण वाचत नाही, ही शोकांतिका आहे. बरोबर आहे की नाही? ती वाचली पाहिजे. वाचाल तर वाचाल. काय ज्ञानेश्वरीमध्ये, तिच्यामध्ये कर्म आहे, विषय आहे, गुणत्रय विभाग आहे, विभूती आहे, विश्वरूप दर्शन आहे, भक्ती योग आहे, अक्षर ब्रह्माची ओळख आहे, राजविद्या राजगुह्य योग आहे, क्षेत्र क्षेत्र विभाग योग आहे, पुराण पुरुषोत्तम योग आहे, दैवी आसुरी संपत्ती आहे, ज्ञानाचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये कलशाध्याय 18वा अध्याय ऐका. सगळं गहन ज्ञान ज्ञानेश्वरीत आहे. पाश्चात्य देशातला तत्ववेत्ता भारतात आला आणि मायदेशी परतला. त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुम्ही भारतात गेला होता? जी. महाराष्ट्रात गेला होता? जी. संत ज्ञानेश्वर महाराजाच्या आळंदीला गेले? हो, ठीक आहे. बर, तुम्हाला काय वाटलं तिथं? मी समाधीचं दर्शन घेतलं. ग्रंथाबद्दल? अहो, ग्रंथाबद्दल सांगतोय, मी समाधीचं दर्शन घेतलं, सुवर्ण पिंपळाला साक्ष ठेवलं, दर्शन घेतलं, ज्ञानेश्वरीवर संशोधन केलं. बरं, काय वाटलं तुम्हाला संशोधनाअंती? त्यांनी सांगितलं, जगातलं विज्ञान ज्या दिवशी सीमित होईल, त्या दिवशी ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान सुरू होईल. एवढी ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे. मी तर रोज कीर्तना सांगतो, ज्ञानोबाराय मला का आवडतात? मी कीर्तनकार आहे म्हणून, कथाकार आहे म्हणून, वारकरी म्हणून अजिबात नाही. मधुकरी मागून शिकलो आळंदी अजिबात नाही. वयाच्या 16व्या वर्षी जगातल्या 56 भाषा, सगळ्या भाषा माऊली ज्ञानोबारायला अवगत होत्या. तरी पण प्रत्येक लेकरासाठी मराठीत ज्ञानेश्वरी सांगितली. हा विश्वामध्ये सगळ्यात मोठा उपकार माऊलीने केला. ते अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका, उजळली कृष्णे ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, येणे देणे सुखचवरी होऊ द्या जगा, तिरे संस्कृतीचे गहने, तोडोनिया मराठी शब्द सोपाने, रचली धर्मनिधाने श्री गीता देवी. केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, केली से गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी, केलीसी मराठी गीता देवी. तेव्हा ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी निर्माण केली, पण करत असताना त्रास कमी झाला तो. छल कपट कारस्थान निंदा नालस्ती लोकांनी कोणाला नाही सोडलं. चांगल्या माणसाला या कलियुगात त्रास होणार, संतांना झाला, तुमच्या माझ्यासारख्यांना होणार. सर्वसामान्य माणूस तो कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, चांगल्या माणसाला त्रास होणार म्हणजे होणार. हा निसर्गाचा नियम आहे. पण ऐका, वाईटाचं कधी चांगलं होणार नाही, हा पण निसर्गाचा नियम आहे. चांगले तर चांगलंच होणार दत्ता बाबा, पण वाईटाचं कधीच चांगलं होणार नाही, हा सुद्धा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग प्रत्येकाचा हिशोब ठेवतो. निसर्ग आहे तो, ते विश्व आहे. त्यामुळं माणसाने होता होईस्तवर प्रत्येक चांगला विचार करावा,
चांगलं बोलावं, चांगलं वागावं, चांगले विचार प्रेरित करावे, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या वचनावर विश्वास ठेवावा. अरे हीच आमची प्रार्थना, हेच आमची मागणी. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, आणि पसरो पुन्हा उद्या नव्याने हे शुद्धतेचे चालणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, कुणाला तुच्छ लेखावे. कोणाला कमी समजू नका, कोणाला वेड्यात काढू नका. किती दिवस काय काय माणसाचं आयुष्य गेलं पण कुणाला कधीच चांगले म्हणले नाही. काय काय माणसं, एक माऊली मला भेटली काल परवा परभणीच्या स्टँडवर, स्टेशनवर मी उतरलो मुंबईवरून येताना. ती म्हणली, मालक आमच्या लग्नाला 50 वर्ष झाले. त्या मालकासमोर सांगायची, मालक तिच्या मालकाला, मालक आपल्या लग्नाला 50 वर्ष झाले महाराज आमच्या, आणि 50 वर्षात यांनी रोज माझ्या स्वयंपाकाला नाव ठेवलं म्हणजे ठेवलं. म्हणलं आता अडचण काय आहे, आता उतार व्हायला लागले तुम्ही, अडचण काय? अडचण एक आहे म्हणे, त्यांनी आता नाव ठेवणं बंद केलं. म्हणजे तिला ती सवय लागली का नाही? मग प्रपंचातल्या सवयी जर तुम्हाला आवडत असतील तर परमार्थाच्या का नाही आवडते बाबा? एक जर म्हणला तुम्हाला कशात आनंद वाटतो, मला गाथा वाचण्यामध्ये, ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये, प्रत्येकाशी सौजन्यानं बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. म्हणलं बाबा तुमच्या आनंदाची व्याख्या काय? तो म्हणला पहिला आनंद मला उधार घेण्यात वाटतो. कशात? उधार घेण्यात. म्हणलं सगळ्यात जास्त म्हणजे उधारी बुडवण्यात. पिंडे पिंडे मतिर भिन्ना. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी आहे, पण संतांच्या आनंदाची व्याख्या काय आहे? अरे बाबा आपला आनंद कशात? ल्यावे खावे बरे असावे सदैव. आणि संतांचा आनंद कसा? भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, ह्याची दान देगा देवा. नामदेवरायांनी म्हणावं, अकल्प आयुष्य व्हावे तया फळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. ही व्यापक संकल्पना प्रत्येक संतांची आहे. त्यामुळं सर्वाभूती पाहे एक वासुदेव, कुसोनिया ठाव अहंतेचा. आपण हे पाहिलं पाहिजे. आणि ज्ञानेश्वरी व्यापक संकल्पना म्हणते, ज्ञानेश्वरी कर्म सांगते, ज्ञानेश्वरी गहन असणार ज्ञान सांगते. आणि ही ज्ञानेश्वरी साहित्य सोनियाच्या खाणी उघडती देशाची औक्ष होणी. मी नेहमी सांगत असतो, ज्ञानेश्वरी म्हणजे साहित्याची रास आहे. जेवढे साहित्यकार आहेत ना महाराष्ट्रात, मी नेहमी सांगत असतो, ऐका, नास फडणीस, विवा शिरवाडकर, गदी माडगुळकर, कवी कुसुमाग्रज, आचार्य आत्रे, पु ल देशपांडे, वपू काळे, राम नितीन गणेश गडकरी, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, बाबासाहेब पुरंदरे, जेवढे महाराष्ट्रातले साहित्यकार आहेत, साहित्यकाराच्या गळ्यातलं मंगळसूत्र माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी आहे. ती ज्ञानेश्वरी आपण वाचली पाहिजे. अहो तुम्ही ज्ञानेश्वरीची खोली गाठण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या हाताला मोती लागतील, आणि ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीची उंची गाठण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानेश्वरी ग्रंथ तुमच्या हाताला नक्षत्राचं चांदणं देईल. एवढी ज्ञानेश्वरी श्रेष्ठ आहे बापू. पण आपण वाचतच नाही. आपण पारायणाला बसलो, ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसुमेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोशी. गुरुजी चहा पाण्याची व्यवस्था पाहावर आहे का नाही? बरोबर आहे की नाही? चहा झाला नाही डॉक्टर साहेब, चहा झाला नाही बरं का, पुढारी कर, चहा नाही झाला की 10 मिनिटात दत्ता बाबा नाश्त्याची व्यवस्था आहे का? आणि ते शिवरात्रीला पारायणाला बसले, चिकू आणा बरं चिकू. आणि द्राक्ष आले मार्केटमध्ये, आंबट का होईना पण आणा. अरे बाबा द्राक्ष खायसाठी, चिकू खायसाठी पारायणाला बसायचं नाही. अहो ऐका, आम्ही आळंदीला शिकायला होतो. खरं सांगतो, आज युट्यूब चालू आहे का लाईव्ह चालू आहे ना? जे योग्य ते टाका, नाही तर बस काही भक्त परायणे पंकज महाराज शेंगावकर कुरुंद्यामध्ये काय बोलले. तसं काय भीती नाही, तसं काय बाबाला माहिती आहे सगळ्यांना, मी चुकीचं बोलतच नाही. ऐका, आम्ही मधुकरीला जायचो होता बाबा, माझ्याकडं ऑटोला 7 रुपये नसायचे. नीट ऐका बरं. पण त्या मधुकरीला जात असताना ज्ञानेश्वरी न वाचता मी मधुकरीला कधीच गेलो नाही. नंतर मी रूम करून राहायला लागलो. रूमवर मी ज्ञानेश्वरी वाचायचो. पुढचा ऐका,
मी रोज आझाद बागेत जायचो, एक वेळेस जेवण भेटायचं, एक वेळेस नाश्ता भेटायचा. संस्थान कमिटी त्यावेळेस आम्हाला पास द्यायची, रोज वाचणार आहे ही पास, एक वेळ जेवण करा. पण खरं सांगू का, आज माझ्याकडे सगळे भौतिक गोष्टीवर नीट ऐका माझं बोलणं, मी अभिमानानं बोलेन, मी तुम्हाला आठवण सांगायला आळंदीची. आज माझ्याकडे सगळे, पण ते जे जेवणाच्या आशेनं आम्ही परमार्थ करायचो, पहिला मुद्दा नकळत्या वयात, आता ते जेवण नकोसं झाले. जे फिरायचो ते फिरणं नकोसं झाले, कारण की आयुष्यात ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीने जे दिलं ते मला वाटतं देव सुद्धा देऊ शकत नाही एवढी ताकद ग्रंथराज ज्ञानेश्वरीची. पारायण करणं सोपं नाही, पारायण म्हणजे त्या शब्दाची सेवा आहे. अरे सूर्य आपल्याला वाटतो ना, सूर्य बिंब तरी बचकेची वडे, परिप्रकाशात त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी की. ऐका, आपल्याला अनुभवावी. आपल्याला वाटतं सूर्य फक्त कुरुंदा पुरता मर्यादित आहे, कुरुंदा पुरता, वसमत पुरता, सेनगाव, कळमनुरी, हिंगोली पुरता. पण तुम्ही जापानला, वुहानला, चीनला, थायलंडला, न्यूयॉर्कला, लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया कुठे जरी गेले तरी सूर्याची व्याप्ती आहे का नाही? तसं ज्ञानोबाराचे शब्द तुम्ही कुठेही जा, कुठेही देवाचं नाव घेऊ शकता, कुठेही ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचू शकता. काय काय गोष्टीला काल परिच्छेद आहे, परिच्छिन्नता आहे. तुम्हाला परदेशात जायचं असेल तर तुम्हाला एअरपोर्टला जाण्याच्या अगोदर करन्सी चेंज करावी लागते, ज्याला चालन म्हणतो आपण. तिकडलं चालन, इकडला पैसा, तिकडला पैसा डॉलरच्या रूपात घ्यावा लागतो. पण तिकडे गेल्यावर तुम्हाला ज्ञानेश्वरी बदलून भेटते का? ते आपण वाचू शकतो का नाही? आपल्या मोबाईलमध्ये आपण वाचलं, ज्ञानेश्वरी काढली आणि मोबाईलमुळे सोपं झालंय सगळं. असं काही वाचलं पाहिजे ना, ज्ञानेश्वरी वाचलं पाहिजे, गाथा वाचला पाहिजे, कथा कादंबऱ्या वाचल्या पाहिजे, साहित्यकाराचं साहित्य वाचलं पाहिजे. कारण का, साहित्याने आपण प्रगल्भ होतो, साहित्याने आपण सुश्रुत होतो, साहित्याने विचाराची प्रगल्भता वाढते. पण माणसं वाचत नाही. तू रोज पेपर वाचा, पण चांगलं वाचा. पेपरमध्ये नको त्या बातम्या आपण वाचतो. रोज साहित्य वाचा. किती किती छान छान वि स खांडेकरांची तुम्हाला सांगतो छावा, मृत्युंजय जर वाचली ना आपण, माफ करा, मृत्युंजय, वा वा, ती मृत्युंजय वाचल्यानंतर कळतं काय लेखणी असती तर अरे माणूस हा नगण्य खेळणा आहे, बाहुली आहे, कटपुतली आहे. माणसाला तिथं कधी कधी इच्छा नसताना पण नको असलेल्या तहावर सही करावी लागते. शब्द त्या कादंबरीतले कधी वाचलं होतं मी 2010ला, पण का सांगतोय 16 वर्षानंतर हे वाचलं पाहिजे. माणसाला वाचलेल्या गोष्टी कधी कमीपणा अनुभवत नाहीत. हे ग्रंथ आपल्यावर साहित्य कृपा करतं, संत कृपा करतं. पहिली कृपा ईश कृपा, भगवंताची कृपा महत्वाची आहे. नंतर आहे संत कृपा, संतांची कृपा महत्वाची. नंतर गुरु कृपा, गुरुची कृपा महत्वाची. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैसे, तनु मनो जीवे चरणाची लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले संकल्पा नाही कारुण्य बोधे सगळे पाहून घ्या ओवी. पण गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा, धोनिया मळकटा बुद्धीचा तिने. तो घोरत होता बदबदा ओव्या ज्ञानोबारायच्या. एक एक वाचली तर माणसाला वाटतं काय विश्व ज्ञानोबारायचं, काय तुकोबारायचं सामर्थ्य आहे, काय संतांचं साहित्य आहे. पण आपल्याला काहीच माहित नाही. ही शोकांतिक आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये काकड्याला उठवत माणसाला आमची झोप होईल. झोपायसाठी लगा वारीत एक जण तर म्हणे पंक्तीला वर्णच बरोबर नाही, म्हणलं तू घरी जा. बरोबर आहे नाही? सोयीसाठी वारी नाही, सोयीसाठी घर आहे, प्रपंच आहे, सोय नाही या भावनेनं वारीत आलं तर पांडुरंग परमात्मा साक्षात दर्शन देतो. वारीची ताकद आहे माय बाप. आणि आपल्याला नाही चांगली चपाती पाहिजे, चांगलंच जेवण पाहिजे. आम्ही बिसी भरतो, आम्ही अमुक करतो, तमुक करतो. सुविधेसाठी वारी नाहीये. ती वारी कशासाठी आहे? अरे पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे. मोक्षाचा अधिकार पद कोण देणार आहे तुम्हाला? जे मोक्षपद संतांनी तुच्छ केलं, मोक्षपद तुच्छ केले या कारणे. मोक्ष सुख हाणू लाता, तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. एवढं सोपं नाहीये. संतांचं कर्तृत्व वेगळं आहे, माणसाने तसं कर्तृत्व माणसं करू शकत नाहीत. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे? अंतकरणामध्ये स्पष्टता, भाव ठेवला पाहिजे आणि भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. या अभंगाचं पहिलं Oh
दुनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. अंतकरणात भाव असला पाहिजे. काय असलं पाहिजे? थोडा आवाज द्यावा गुरुजी. भाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा आशाने पावायचा नाही रे. भाव धरोणी आवाचे ज्ञानेश्वरी. नाथ महाराज म्हणतात बाबा साधकाला अंतकरणात सात्विक स्पंदन पाहिजे आणि भाव असल्याशिवाय शब्द कृपा करत नाहीत. त्या शब्दाची सेवा घडली पाहिजे ना. बरोबर आहे. मिया कहा गए, मिया कहा नहीं, मिया क्या लाया, मिया कुछ नहीं. बरोबर आहे. हे गेल्यानंतर काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. अहो एक विचार करा, शेण जर खाली पडलं, शेण माहितीये का नाही? शेण आता सारवून राहिलं नाही ना तरी माहिती आहे आपल्याला. आपण परंपरेत फार मोठ्या महाराष्ट्राच्या, शेण खाली पडलं तर माती घेऊन उठते. आपण तर जिवंत माणसं आहेत ना. आपण आळंदी पंढरपूरला गेलो, देहूला गेलो, पैठणला गेलो, सगळ्या संतांच्या तीर्थावर गेलो, काहीतरी आणलं पाहिजे. माणसं काय आणतात? पंढरपूरला तर आमच्या दिंडीमध्ये माता मावल्या बांगड्या आणि पुरुष मायबाप मंडळी घोंगड्या घोंगड्या बांगड्या घोंगड्या बांगड्या. तेच आहे, दुसरं काहीच नाही. आणि जर शेतकरी असला नादावलेला तर बैलाला झुली. खरं एक नाही, मोकळं बोललं पाहिजे. गुरुजी बैलाला झुली. याच्या पंढरपूरमध्ये तेवढंच मिळतं का? त्याची तीर्थ, त्याची क्षेत्र, जगी तेची पवित्र, भक्ती कथेसी मैत्र दया पुरुषा. पंढरपूर सामान्य नाहीये. अहो चंद्रभागा डोळा देखली. पहिल्यासारखं करा ना गुरुजी. अवघेची तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. हा अधिकार त्या पंढरपूरचा आहे. आणि तिथे गेल्या माणसं वारीला सकाळी निघतात, दुपारी पोहोचतात, फराळाचं करतात, 12 वाजता रात्री 12 पर्यंत घरी. अहो वारीला आहे तुम्ही दिसले नाही. आम्ही एकादशीला आलो सकाळी, आम्ही चंद्रभागेत आंघोळी केल्या. चंद्रभागा म्हणत नाही, चंद्रभागा. अवतार पांडुरंग. एक जण वारकरी म्हणे अवतावर पांडुरंग. बरोबर आहे की नाही? स्पष्ट म्हणलं पाहिजे. दास रामाचा वाटप आहे सदना. सदन आहे का नाही गुरुजी? सदन शेतकरी सजना म्हणतात. तुम्ही किती तुम्हाला अपभ्रंश करतो म्हणतात का नाही? हे चुकीचं आहे. शब्दाची कृपा होत नाही, अस्पष्टता येते. असे तरी मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. चुकीचं म्हणलं नाही पाहिजे. गो हत्तीचं पातक लागतं. जर श्लोक चुकला तर श्लोक शुद्ध म्हणला पाहिजे. त्याला हलांत आहे, त्याला रस्व आहे, त्याला दीर्घ आहे. दीर्घ स्वर म्हणला की लांब घातला पाहिजे. रस्व हलांत म्हणला की स्तुवंत कमकमर्चंत. हे श्लोक आहेत. प्राप्नुर युर्मानवा शुभम पार्थाय प्रतिबोधिताम. ओम पार्थाय प्रतिबोधिताम. कितीचे श्लोक आहेत. आपण ते स्पष्ट म्हणले पाहिजे. ओवी स्पष्ट वाचली पाहिजे. त्याचा अर्थ फोडून सांगता आला पाहिजे. काय ज्ञानेश्वरी पाठ आहे, फडफड फडफड ओव्या सांगता पण आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? हळूहळू हळूहळू का होईन त्या शब्दाची सेवा घडली पाहिजे. नाथ महाराज म्हणले बा मला का सेवा घडली माहितीये का? माऊली ज्ञानोबा समाधीला बसले. त्याच्यानंतर शेकडो वर्षांनी म्हणजे 1-2 शतक गेले. आणि शतक गेल्याच्या नंतर ज्ञानोबाराला माझं स्मरण झालं. पण ते स्वप्नात येऊन त्यांनी दृष्टांत दिला. ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात. स्वप्नात दृष्टांत झाला. अजान वृक्षाची मुळी गंथाची दाटली. येऊनी काढावी गी अलंकापुरासी. आळंदीला यावं. आता आळंदी काय सामान्य का दत्ता बाबा? सगळ्यांना माहित आहे. आपण रोज म्हणतो काय? विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर.
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. आळंदी नदी, त्या आळंदी सामान्य आहे का? पुण्य सलील पाण्याच्या रूपाने वाहणारी इंद्रायणी. ती इंद्रायणी साक्ष देते कुणाची? ज्ञानोबारायच्या बालपणची, सामान्य नाही. आज आळंदीला तुम्ही गेलात, माणसाला निघूनही वाटत नाही. कारण का? तो सुवर्ण पिंपळ साक्ष देतो. त्या भावंडांची त्या आळंदीत खिशात रुपये नसू द्या तुमच्या, माझा अनुभव सांगतो. अशा कित्येक विद्यार्थ्याची तुम्ही बाईट घ्या. विद्यार्थी सांगतील खिशात पैसा नसला तरी आपण स्वतः श्रीमंत आहोत. हा जिथं काय माणसाला भास होतो ते तीर्थक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र आळंदी. आम्ही दर्शनाला जायचो रोज 5 वाजता, सकाळी 6 वाजता.